होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय व्यापारी जहाजांना इराणची परवानगी भारतासाठी मोठा दिलासा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। इराण विरुद्धचं युद्ध लवकरच थांबवणार, इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही। अमेरिकेनं युद्ध जिंकलं, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। मार्चमध्ये रशियाकडून भारताच्या तेल खरेदीत फेब्रुवारीच्या तुलनेत 45% वाढ। फेब्रुवारीत 10 लाख बॅरल्स तर मार्चच्या 11 दिवसात 15 लाख बॅरल्स तेलाची खरेदी। इराणच्या शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार, लष्करी तपासात बाब समोर आल्याचं CNN आणि न्यूयॉर्क टाइम्सचं वृत्त। हल्ल्यामुळे 160 पेक्षा जास्त शाळकरी मुलींचा मृत्यू। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत इराण विरोधात ठराव। इराणच्या आखाती हल्ल्यांविरोधातील ठराव एकमतानं मंजूर। 15 पैकी 13 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं। युद्ध संपवण्यासाठी इराणनं 3 अटी घातल्या। इराणचे कायदेशीर हक्क मान्य करावे, नुकसान भरपाई द्यावी आणि भविष्यात इराणवर हल्ला न करण्याची हमी द्यावी, अशा इराणच्या अटी। गॅस तुटवड्याचा कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्रालाही फटका। 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक, तर गॅसच्या तुटवड्यामुळे महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांची संख्या निम्म्यावर। विधान भवन बॉम्बनं उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी, पोलिसांकडून मोठी शोध मोहीम, तर धमकीचा मेल खोटा, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। शेअर बाजार, हायकोर्ट, मेट्रो, बँका उडवून देण्याची धमकी, पोलिसांचा कसून तपास, सभापती राम शिंदेंची माहिती। शिवसेना पक्ष चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला ठाकरे सेनेकडून आव्हान।